तुमची संख्या थोडी जास्त आहे, तो नमस्कार थोडा जास्त मोठ्याने पाहिजे. नमस्कार. माझं नाव निलेश सुराणे, यांनी परिचय दिलेला आहे आणि थोडा जास्त मोठा परिचय असल्यामुळे माझा अहंकार पण वाढला आहे थोडासा, पण मी कमी करायचा प्रयत्न करतो आणि माझ्या अहंकाराला नॉर्मल करून सत्राला सुरुवात करूया. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत थोडं थोडं बोललं तर चालेल का? आणि इंग्रजी शब्दाचा उपयोग होतोच आपल्याकडनं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल परमिशन न घेतलेली बरी. तर सर्वात पहिले एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जे लोक फार पाठीमागे बसलेले आहेत ते जर थोडेसे पुढे येऊ शकले ना, पुढे फार रिकाम्या जागा राहिल्यात, त्यामुळे जे उशिरा येतात त्यांना असं वाटतंय की बसायला जागा नाही आहे. आणि थोडासा स्वतः म्हणजे काही लोकांना बसल्यावर उठायला थोडंसं म्हणजे आवडत पण नाही, पण थोडं सहकार्य केलं तर फार बरं होईल. सगळ्या लोकांना रिक्वेस्ट आहे की जेवढे लोक मागे बसले ते जर थोडंसं पुढे येऊ शकले. पुढे जवळपास 70 एक चेअर रिकामे आहेत, तर तुम्ही जर थोडंसं पुढे येऊ शकले. अजूनही काही लोक येऊ शकतात, बऱ्याच जागा आहेत शिल्लक. ओके, धन्यवाद. सो कार्यक्रमाला सुरुवात करूया. थोडंसं जोरदार सुरुवात झाली पाहिजे. नमस्कार. अजूनही काही लोक विचार करतात आहे नमस्कार सांगायचा का नाही सांगायचा. थोडं अजून जोरात नमस्कार. मी थोडीशी माफी मागतो, मी 3 दिवसापासून बराच आजारी होतो. माझा घसा, माझा आवाज बदललेला आहे, पण एवढं निश्चित सांगू शकतो की कार्यक्रम उत्कृष्ट होऊ शकतो. माझा आवाज मला थांबवणार नाही, माझा आजार मला थांबवणार नाही, आणि मला अहंकार मुक्तीसाठी जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात कोणी बोलवलं तर मी जायला तयार आहे. कारण की सध्या पूर्ण जगात सर्वात मोठी समस्या जर तयार झाली असेल तर ती आहे अहंकार. तुमच्यापैकी किती लोक मान्य करतात की आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये अहंकार आहे? बा, काही लोकांनी हात पण वरती नाही केला, नाही करत जा. इथूनच सुरुवात चालू झाली. कारण की म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आपल्या आजूबाजूला आजकाल अहंकार वाढत चाललेला आहे. यस नो? आणि हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पहिलेच्या लोकांना ना, आपण घरी जायचो तर आपण पाया कसे पडायचो? लोटांगण घालून पडायचो. हॅलो. आता हळूहळू सवय कशी झाली, नंतर काही लोकांनी लोटांगणऐवजी वाकून पाया पडायला लागले. मग काही दिवसानंतर हळूहळू इथून आलं, मग त्यानंतर संबंधच नाही. आणि आता तर नवीन सिस्टीम आली आहे, हे लोटांगण घालायच्या लायकीचेच नाही आहेत. हॅलो. यस नो? तर तुम्ही जर पाहिलं तर त्या निमित्तानं तरी योगाने योगा होत होता. हॅलो. पण जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ना आता प्रत्येक गोष्टीत अहंकार दिसेल. तुम्ही जर एखाद्या सिग्नलवर उभा आहात तर प्रत्येक व्यक्तीला सर्वात पहिले पुढे जायचंय. राईट? त्याला ना, कारण की त्याला त्याची जास्त गती आहे. त्याला असं वाटतं बाकीच्यांना काही काम नाही आहे, आणि त्याला जेवढं काम आहेत. आता काही लोक आज ह्या कार्यक्रमाला मुद्दाहून आले नसतील आणि त्यांनी सांगितलं असेल बायकोला, तू जाऊन ये, गरज आहे तुला. आणि काही लोक घेऊन आले असतील, या कार्यक्रमाने काही झालं तर पाहू. जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की अहंकार माझ्यामध्ये नाही आहे, पण दुसऱ्यांमध्ये आहे. तर हा कार्यक्रम आपण संवादच्या रूपातही करू शकतो. मला असं वाटतं की आजच्या काळात लोक एवढं मोठं भाषण ऐकू नाही शकत. फक्त जेव्हा कोणी नेते मंडळी येतात तेव्हा तुम्हाला काही पर्याय नसतो म्हणून तुम्ही ऐकू शकता. नॉर्मल रुटीनमध्ये लोक आता 1.5 तास कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत
नाहीये, फक्त घरात ऐकून घेतात कारण की पर्याय नसतो. तर किती लोकांना चालेल आपण संवाद केला तर? चालेल. तर संवादचा अर्थ असा असतो की मी काही प्रश्न विचारेल किंवा तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करेल आणि तुम्ही मला उत्तर द्यायची आहे. चालेल? तुमच्यापैकी कोणी असं आहे ज्याला मराठी कळत नाही? आपको नहीं आता मराठी? अच्छा, हिंदी समझ में आता है? अच्छा, मतलब तो मैं कोशिश करूंगा थोड़ा थोड़ा हिंदी में भी बात करूं, लेकिन कैसा है हम लोग महाराष्ट्रियन लोग हैं ना, जब तक मराठी में बात नहीं करते उनको लगता है बाहर गाव से आया है, परकीय आमंत्रण वाटतं त्यांना, काय परकीय शत्रु आल्यासारखं वाटतं त्यांना. राइट. सो मैं हिंदी में भी थोड़ी बहुत बात करूंगा, लेकिन अच्छा हुआ आपने मुझे बता दिया. तो मैं जनरली ये पूरे प्रोग्राम आज तक जितने किए हैं मैंने ईगो टू इको थिंकिंग के हिंदी में ही किए, क्योंकि इसमें पूरे हिंदुस्तान से लोग पार्टिसिपेट कर रहे हैं. हम नाउ 9 कंट्रीज में ईगो टू इको थिंकिंग का इम्प्लीमेंटेशन कर रहे हैं और मुझ पे सबसे बड़ी जिम्मेवारी एशिया, ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड की सौंपी गई है. तो मैं इसके ऊपर काम कर रहा हूँ और मैं जितना कार्य करने की कोशिश कर रहा हूँ रोज असफलता मिलती है, क्योंकि अभी ईगो चरम सीमा पर है. मतलब लोग एक बार अपने घर वालों को छोड़ सकते लेकिन ईगो को नहीं छोड़ सकते. तो मैं छोटा सा एग्जांपल देता हूँ. तो संवाद करेंगे आप लोग, सब लोग सगळेजण बोलणार माझ्याशी? यस, नो? काही लोकांनी उत्तरच दिलं नाही. नक्की यस? ओके. तर आणि हा कार्यक्रम थोडा लाईट ठेव, फार एकदम सिरियस व्हायची गरज नाही आहे. ऑलरेडी तुम्ही इतके सिरियस राहता, काही काही लोकांना तर आपल्याला पाहून कंटाळा आलेला आहे. त्यांना तो हसताना शाहरुख खान दिसतो आणि घरात हा आयटम दिसतो जो सकाळ संध्याकाळ सिरियस असतो. काही काही लोकांना ना सिरियसनेचं एवढं भूत आहे, त्यांना कोणी हसवलं जरी तर त्यांना इतका राग येतो. तर काही काही लोकांना हसलेलं मुळीच चालत नाही, आणि जर चुकून जोरात कोणी बाजूचा असला तरी त्यांना त्याचा राग येतो. तर जर तुम्ही पाहिलं या संवाद मध्ये, या अहंकारामध्ये काय गडबड झाली. पहिले आम्ही 50 लोकांचं एक कुटुंब असायचं, एक वाडा असायचा, सगळे एकत्र राहायचे. की तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का नाही माहिती आहे की एक फार मोठं कुटुंब असायचं ना, म्हणजे आपले आजोबाचे सख्खे भाऊ, आपले आजोबा आणि त्यांची मुलं, ह्यांची मुलं असं मिळून राहायचे. यस, नो? आणि फार छोटं घरं असायची. एक हॉल असायचा ज्याच्यामध्ये सगळे मुलं लाईनीनं झोपली जायची. कोणाचा पाय कोणाला लागतोय कोणाला काही माहित नाही. कोणाचा मुलगा किती मोठा झाला त्यांना झाल्यावरच कळायचं की हा डॉक्टर झाला. अच्छा, कोणालाच काही कल्पना नव्हती, कारण की जबाबदारी विभागलेली होती. विभागलेली म्हणजे एका भावाची जबाबदारी असायची लग्न जुळून आणायचे, एका भावाची जबाबदारी असायची पैसे कमवायचे, एका भावाची जबाबदारी असायची सगळे तंटे मिटवायचे, एका भावाची जबाबदारी असायची की शहरात जे चाललंय ते सांगायचं. म्हणजे सगळे लोक मिळून मिसळून राहत होते. यस, नो? पण जेव्हा इंग्रज सोडून गेले भारत, तर त्यांनी एक 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 काम केलं. त्यांनी एक विचार केला की लोक डिवाइड झाले पाहिजे. डिवाइड म्हणजे काय? विभागले गेले पाहिजे. आणि त्यांनी तो एक क्वालिटी सोडून गेले की प्रत्येक माणसात विभागणी करायची क्वालिटी आली पाहिजे. मग काही दिवसानंतर एकाचं डोकं फिरलं, ते मोठ्या आजोबांची मुलं आपल्याशी नीट वागत नाही, आपण वेगळं राहायला पाहिजे. आणि 50 लोकांचं कुटुंब 25 लोकांचं झालं. त्यानंतर अचानक कोणाचं तरी परत डोकं फिरलं, नाही आपण 3 भाऊ वेगळे राहू आणि ते 2 भाऊ वेगळे राहतील. आणि मग 15-16 लोकांचं कुटुंब तयार व्हायला लागलं. हे असं झालं का मी उगीच सांगतोय? राईट. म्हणजे पहिले एकत्र होते की नव्हते पहिले लोक? पहिले असं तुम्ही ऐकलं नसेल 20 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, म्हणजे 5 लोकांचे परिवार वगैरे असं काही भानगड पहिले नव्हती. हळूहळू त्यानंतर एखाद्या छोट्या भावाचं परत काहीतरी किंवा मोठ्या भावाचं
की मला असं वाटतंय मला न्याय मिळत नाहीये, आपण 3 भाऊ वेगवेगळे राहायला पाहिजे. मग मग सगळ्यांनी ठरवलं आई वडील प्रत्येकाकडे राहतील. मग 50 वरनं 25 वर आले, 25 वरनं 12 वर आले, 12 वरनं आता 6 वर आले आणि आई वडील मुलांकडे जायला लागले. येस नो सो फार. पण हा अहंकार काही कमी होत नव्हता, विभागण्या काही कमी होत नव्हत्या. आणि त्यानंतर एक नवीन विभागणी आली, आई वडील पण तिकडं नवीन, त्यांचा पण वेगळा फ्लॅट. आता कुटुंब किती राहिलं मग आता 4 लोकांचं. मग मुलं मोठी झाली, मुलं मोठं झाल्यावर त्यांना लक्षात येतं की ह्यांच्याबरोबर राहण्यासारखे नाही आपण. आता फारच विचित्र लोक आहेत, ह्यांनी आपल्या आई वडिलांना नाही सोडलं तर आपल्याला काय सोडतील. मग ते शिक्षणासाठी पसार व्हायचा त्यांचा गेम तयार करतात आणि ते पण शिक्षणासाठी राहतात. असं नाही आहे की पसार म्हणजे ते चुकीच्या उद्देशाने, प्रत्येक मुलांना आजकाल शिक्षणासाठी जावं लागतं. पण मतीचा अर्थ असा आहे, शेवटी घर मोठी झाली आणि घरात राहणारी लोक राहिली 2. आता असं म्हणतात की 2030 मध्ये 2 लोक एकत्र राहिली तर लोक म्हणतील जॉईंट फॅमिली आहे. हॅलो. कारण की कोणालाच कोणाचं सहन होत नाही, प्रत्येकाला वेगळी रूम आवश्यक आहे. आणि आता घरामध्ये जे घरचे मालक कमी राहतात, नौकर चाकर जास्त राहायला लागले. तुम्ही चेक करा उद्या जाऊन, आजच रात्री चेक करा, तुमच्या घरात एक लेडीज आहे आणि ज्या मोलकरणी आहेत त्या 3 झाल्या. आता तर नवीन फॅड आलेला आहे, असा काही कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये पण 2 मोलकरणी घेऊन येतात बरोबर लोक. तू मुलांना सांभाळ म्हणजे मला ऐकता येईल. हॅलो. तर तुम्ही जर पाहिलं तर हे अहंकारामुळे आपण सगळेजण लोक डिवाइड व्हायला लागलो. किती लोक ऍग्री करतात या गोष्टीशी? आता काही लोक ऍग्री करत पण नसतील आणि त्यांच्याकडे एक व्हॅलिड जस्टिफिकेशन असेल की नाही नाही आम्ही वेगळे झालो, आम्ही हे झालो, कारण की तुम्हाला माहित नाही निलेश काय झालं होतं आमच्या बरोबर.